नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं प्रकरण 6वं सांख्यिकी. त्याच्यामधलं सराव संच 6.1 मधलं प्रश्न क्रमांक पहिला काय दिलं आहे? येतं 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी ही दिली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने मध्य काढायचा आपल्याला. तो पण सरळ पद्धतीने काय दिलं आहे? वेळ ते तासामध्ये दिलं आहे. 0 ते 2 तास, 2 ते 4 तास, 4 ते 6 तास, 6 ते 8 तास, 8 ते 10 तास. विद्यार्थी संख्या किती आहे? 0 ते 2 मध्ये 7, 2 ते 4 मध्ये 18, 4 ते 6 मध्ये 12, 6 ते 8 मध्ये 10, 8 ते 10 मध्ये 3. आता मध्य सरळ पद्धतीने कसा काढायचा? सर्वप्रथम 4 कॉलम आखायचे. त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये वर्ग, सेकंडमध्ये वर्गमध्य, तिसऱ्यामध्ये वारंवारता, चौथ्यामध्ये वारंवारता गुणिले वर्गमध्य, हे गुणिले हे चौथ्यामध्ये लिहायचं. आता वर्गमध्यला काय म्हणतात? XI, वारंवारतेला FI, वारंवारता गुणिले वर्गमध्य म्हणजे XI गुणिले FI. ओके. आता वर्गामध्ये काय लिहायचं आहे? वेळ, ती पण तासामध्ये उभी जसे तशी लिहायची आपल्याला. त्याच्यानंतर वर्गमध्यमध्ये हे जे वर्ग आहे त्याचं मध्य 0 ते 2चा मध्य काय? 1, 2 ते 4चा 3, 4 ते 6चा 5, 6 ते 8चा 7, 8 ते 10चा किती? 9. त्याच्यानंतर वारंवारतेमध्ये काय लिहायचं? विद्यार्थ्यांची संख्या ही जी दिली आहे ना तीच लिहायची. 7, 18, ज्याला त्याला दिलं आहे 0 ते 2ला 7, त्याच्याच पुढे लिहायचे 10, 3. आता या सगळ्यांची बेरीज म्हणजे समिशन FI म्हणजे बेरीज. ह्या सगळ्या FIची बेरीज 7 अधिक 18 अधिक 12 अधिक 10 अधिक 3 किती होता? 50 होतात. ओके. 50 लिहायचे आहेत आपल्याला. वारंवारता गुणिले वर्गमध्य म्हणजे वारंवारता गुणिले वर्गमध्य 7 गुणिले किती? 7, 18 गुणिले 3 54, 12 गुणिले 5 60, 10 गुणिले 7 70, 9 गुणिले 3 27. या सगळ्यांची बेरीज म्हणजे समिशन FI XI म्हणजे या सगळ्यांची बेरीज. ओके. या सगळ्यांची बेरीज किती होते? 218. ओके. आता वर्गमध्याचं सूत्र काय? म्हणजे मध्याचं सूत्र काय? मध्य त्याला काय म्हणतात? X बार म्हणतात. ओके. बरोबर समिशन FI XI भागिले समिशन FI. ओके. समिशन FI XI किती आलं हे तुम्हाला लक्षात? 218 भागिले 50. या दोघांचा भागाकार किती येतो? 4.36. हे काय? तास आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य किती दिलं आहे? वेळेचा मध्य काय? विद्यार्थ्यांनी इथे वाक्य लिहायचं आहे तुम्हाला. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य 4.36 तास आहे. ओके. धन्यवाद. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं येतं 10वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 6.1 म्हणजे सांख्यिकी प्रकरण. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 काय दिलं आहे? एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 7 या वेळेत जमा होणारा कर रुपयांमध्ये दिला आहे व वाहन संख्या यांची वारंवारता सारणी दिली आहे ही. त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढा. कुठल्या पद्धतीने? गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं. ओके. जमा कर दिला आहे 300 ते 400ला वाहन संख्या किती होती? 80. त्यानंतर 400 ते 500ला 110, 500 ते 600ला 120, 600 ते 700ला 70, 700 ते 800ला 40. ओके. तर इथे आपल्याला काय काढायचं आहे? गृहीत मध्य काढायचं आहे. गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचं आहे. त्यामुळे आपण इथे सर्वप्रथम गृहीत मध्य घेऊया. गृहीत मध्य काय घ्यायचं आहे आपल्याला? हे बघा, पहिलं काय? 300, शेवटचं काय? 800. या दोघांची बेरीज करायची. 300 अधिक 800 काय येतं? 1100 भागिले 2 म्हणजे काय? या सगळ्यांचा मध्य येणार. ओके. 1100 भागिले 2 किती? 550. म्हणजे गृहीत मध्य A बरोबर काय येणार आहे? 550 घेऊयात. इथे घेऊयात घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला तक्ता आखायचा गृहीत मध्य पद्धतीचा. वर्ग पहिल्या कॉलममध्ये काय ना? वर्ग जमा करामध्ये लिहिलं आहे ना.
300 ते 400 लिहायचं, 400 ते 500 लिहायचं, 500 ते 600 जसं दिलं तसं लिहायचं आहे. त्याच्यानंतर या वर्गाचा वर्गमध्य एक्स आय म्हणतात त्याला. 300 ते 400चं काय 350, 400 ते 500चा 450, 500 ते 700चा 550, 600 ते 700चा 650, 700 ते 800चा 750. गृहीतमध्ये काय 550, त्याला छोटीशी डॅश करून इथे ए लिहायचं आहे. हा गृहीतमध्ये आहे, हे लक्षात राहण्यासाठी. तिसरा कॉलम काय डी आय. आता डी आय हा काय कसा काढायचा, एक्स आय वजा एक्स आय म्हणजे हा वर्गमध्य वजा ए म्हणजे काय गृहीतमध्य. तो काय दिला आहे एक्स आय वजा इथे छोट्या ह्याच्यामध्ये लिहूया 550, म्हणजे 350मधून 550 वजा करायची. ओके, तर 350मधून 550 वजा केले, किती राहिले वजा 200. 450मधून 550 वजा केले काय, किती राहिले वजा 100. 550मधून 550 वजा केले, किती राहिले 0. 650मधून 550 वजा केले, किती राहिले 100 अधिक 100. 750मधून 550 वजा केले, किती राहिले अधिक 200. त्यानंतर वारंवारता काढायची, वारंवारता लिहायची चौथ्या कॉलमला. त्याला काय म्हणतात एफ आय. ओके, तर वारंवारता आपल्याला दिलेलं आहे वाहन संख्येमध्ये ही. हे जसं आहे तसं लिहायचे. 300 ते 400ला 80 होते वाहन संख्या, 400 ते 500ला 110, त्यानंतर 120, त्यानंतर 70, त्यानंतर 40. ओके, आणि या सगळ्यांची बेरीज आपल्याला इथे लिहायची खाली. त्याला म्हणतात समिशन एफ आय. ओके, तर या सगळ्यांची बेरीज किती येते, हे 420 आपल्याला लिहायची इथे. त्यानंतर वारंवारता गुणिले विचलन, विचलन म्हणतात डी आयला. ओके, म्हणजे 80 गुणिले 200 हे आपल्याला या कॉलममध्ये लिहायचं आहे, पाचवा कॉलम शेवटचा. 80 गुणिले 200 किती येतं वजा 200 आहे. 80 गुणिले 200 वजा 16,000. ओके, वजा चिन्ह असल्यामुळे वजा लिहायचं आहे, वजा 16,000. 100 गुणिले 110 वजा 11,000. ओके, 120 गुणिले 0, 0 गुणिले कुठली संख्या 0 असते. त्यानंतर 100 गुणिले 70 किती येतात 7,000. इथे अधिक आहे. 40 गुणिले 200 8,000. ओके, आता आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची, ती म्हणजे समेशन एफ आय डी आय. ओके,